मित्रांनो, मुरबाड एक्सप्रेस बच्चा आणि सुंदर हे दोन पैर आहे. घरचा साज आहे दादा, घरचा साज आहे आणि जमली आहे शर्यत. सो आता ते निघालेत ना दादा, काय बोलू शकता बच्चा आणि सुंदर बैलाबद्दल? बोलायचं तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल. सो मग आजच्या त्यांनी नाराज केलंच नाही आम्हाला. सो आज काय वाटतं, आज शर्यत काय होईल बघू आता काय होते. नक्कीच आज गुढीपाडवा निमित्त नक्कीच गुलाल होतोच आणि देईल. सो बच्चा आणि सुंदर निघालाय आता. सो मित्रांनो, आपल्या समोर आहे सुंदर आणि मुरबाड एक्सप्रेस बच्चा. सो आज आपण बच्चा बैलाची मुलाखत घेणार आहे. बैलगाडा मालकांकडनं आपण जाणून घेणार आहे इथे उपस्थित असलेले या बच्चा बैलाची आतापर्यंतची कारकिर्दी काय. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मोरेश्वर पाटील, वडवली खुर्द, आणि आमचा बच्चा ग्रुप मुरबाड वडवली खुर्द नांदिवली असं. दादा, या बच्चा बैलाबद्दल सांगा ना. आमचा बैल ओव्हरटेकिंग दोन्ही साईडनी पडला तो ओव्हरटेकिंग, आणि मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या आम्ही. म्हणजे या सीझन मध्ये, या सीझन नाही गेल्या सीझन मध्ये 2-3 वर्ष आमचा बैल गुलालाचा आहे आणि फुल फॉर्म मध्ये. मग आता तुमची जी काही शर्यती होतं, कोणतेही शर्यत होतं तुमच्या ओळखीचे असतात किंवा नाव सोडतो देतो, तर मग शर्यत कशी मैत्रीपूर्ण पूर्ण सर्व शर्ती मैत्रीपूर्ण, रागारोषा एक पण नाही शर्यत. अशी कोणती कारकिर्दी आहे बच्चा बैलाची ती तुमच्या चांगल्या लक्षात आहे? अशी चांगली आम्ही म्हणजे एक तो उकरुलवाल्यांचा वरदान म्हणून होता कल्पेश मसने यांचा, ती गाडी आम्ही मारली होती. आम्हाला खूप आनंद झाला होता. मग ती शर्यत एकदम आनंद आणि मैत्रीपूर्ण झाली होती. आता ते आपले परेश शेठ जवळ आहेत ते बैल. अच्छा, म्हणजे आता जो वरदान तेव्हा त्या मालकाकडे होता, आता परेश शेठ भंडारी दादा यांच्याकडे वरदान बैल होता, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता. नक्कीच या मुरबाड एक्सप्रेस बच्चा बैलाची कारकिर्दी मोठीच आहे आणि आदत वयात आता तो वरदान 50-50 मोठा नाव करतोय. जेव्हा परेश पाटील भंडारी यांच्या दावणीला आला तेव्हा, आणि जो तेव्हा जुना मालक कोणता, कल्पेश मसने जेव्हा त्यांच्या दावणीला होता तेव्हा सुद्धा तो नाव करत होता. पण तेव्हा बच्चा बैलासोबत शर्यत झाली होती आणि विजय प्राप्त केला होता. असा बच्चा बैल मुरबाड एक्सप्रेस. याची खरेदी तुम्ही कुठून केली? आमच्या इथेच बाजारातून केली होती. खरेदी कितीला झाली होती? ती कमी एकदम. दादा, हा त्याच मी विषयावर बोलणार. आता कसं माहितीये, खरेदी जेव्हा घेतो कोणताही बैल, कोणी जास्त प्राइस सांगतो, 50,000ची खरेदी होती. 50,000 असेल. दादा, आता थोडा विषय झालाय तो की आपण जास्त खरेदी सांगतो, मग खरेदी विक्रीला इश्यू होतो, त्याच्याने काय होऊ शकतो दादा? तसं आपण जास्ती सांगितलं, आपण नंतर ते गरीब लोक कसं सांगतात या शेटने एवढं बोलला होता, मग नंतर ते गरीब पण सांगतो हा माझा 2 लाखाला गेला पाहिजे. मग तसं त्याचं वाचून तसंच राहतं असं. मग तुम्ही काय मेसेज घाल जेव्हा आपल्या बैलगाड्याची खरेदी विक्री जेव्हा सांगतो तेव्हा हाय ती प्राइस सांगावी? हाय ती सांगावी. गरीबाचा नुकसान होतो ना. शेठ माणूस काय बोलायला बोलतो आणि ते नाही बोलले ते सांगतात बोलतात. गरीब बोलतो की आमचे पण एवढे झाले होते, त्यामुळे गरीबाचा नुकसान होतो, दुसरं काय नाही. सो आता त्यांचा बैल निघालेत आणि दादांना आपण रजा देऊया, कारण ते आता निघाले शर्यती खेळण्यासाठी. 2-3 मिनिटाचीच मुलाखत झाली, पण नक्कीच आपला हा बच्चा बैल या आड्यात विजय प्राप्त करेल, कारण त्यांनी खूप नाव केलेले. ही शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सेम टू, थँक्यू सो मच. थँक्यू.